छत्रपती शिवरायांचा जयंतीचा औचित्य साधून ही मोहीम आम्ही किल्ले शिवनेरी म्हणून सुरुवात केली आणि हा 14वा किल्ला आहे. त्यामध्ये अनेक आम्ही धर्मवीर गड असो, प्रतापगड असो, सिंहगड असो, रामशेष असो, साल्हेर असो, विश्रामगड असो किंवा भुदरगड असो, सिंधुदुर्ग असो असे ही मोहीम 14वी आहे. या मोहिमेला सगळ्यात महत्त्वाचा एक सांगू इच्छितो की स्वराज्याच्या 3 राजधानी आहेत. त्यामध्ये रायगड, राजगड आणि जिंजी. आणि त्या जिंजी किल्ल्यावर आम्ही महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही मोहीम करत आहे आणि त्या जिंजी किल्ल्यावर आम्ही महाराष्ट्र दिन एक आनंदाने साजरा करणार आहे. खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राच्या इतिहासातली ही अतिशय अविस्मरणीय गोष्ट असणार आहे. दुसरीकडं तुमचं वक्तव्य जे आहे ते व्हायरल होत आहे. तुम्ही लोकसभा पुढं नका घेऊ ठिकाणी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, विधानसभेत जाणार आहे त्यावर नाही. राजकारणात तुम्ही कधी ज्यावेळेस राजकीय प्रवाहात असतात त्यावेळेस कधी गुगली टाकायची असते. आपण एखाद्याला खडा मारून पाहिजे असू तर रिफ्लेक्टर काय होतं त्याच्यातून आपल्याला काय प्रतिक्रिया उमटते हे पाहायचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मतदारसंघात श्रीगोंदा असो, शिवगाव पाटील असो, कर्जत जामखेड असो, राऊरी असो किंवा नगर शहर असो किंवा नगर तालुका असो किंवा पारनेर असो, या तालुक्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या निवडून देण्याचं काम केलं आणि त्यांचा विश्वास सार्थक ठरवण्याचं काम मी पूर्णपणे 5 वर्ष करणार आहे. आणि राजकारणामध्ये तुम्ही पूर्ण भाकीर गृहीत धरून कुठली गोष्ट करायची नसते. राजकारणामध्ये काही कुणी आम्हाला घेऊन आलेलं नसतं. पुढलंच लोकसभा मीच लढवायची का विधानसभा मीच लढवायची असं काही नसतं. ज्या त्या वेळेच्या ज्या त्या घटनाक्रम असतात. शेवट हा एक माझा राजकीय डाव होता ते वक्तव्य करण्यामागे. पण संध्याकाळी मी पाहिलं, तुम्ही माझ्या कार्यक्रमातलं वक्तव्य पाहिलं असेल की मी काय केलं सांगितलं तिला की ही एक गुगली होती. पण त्यावर काही लोकांनी इतकं सिरियस घेतलं की माझ्या मतदारसंघासाठी प्रामाणिक आहे. आजही 20 घंटे काम करतो, उद्या पण 20 घंटेच काम करणार आहे आणि ह्या लोकसभेच्या माध्यमातून या मतदारसंघाला काही ना काही देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असं रेल्वे सारखा नवीन प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर करण्याचा प्रयत्न केला. मेडिकल कॉलेज मंजूर केलं. असं मोठमोठाले प्रोजेक्ट सुरत चेन्नई रस्तासुद्धा आपण मंजूर केला, तो सुद्धा लवकरात लवकर होणार आहे. नगर मनमाड रस्ता बंद पडलेला होता, तो नवीन परत पुन्हा एकदा नवीन कॉन्ट्रॅक्ट करून ते चालू केला आहे. नगर जामखेडा असं अशी वेगवेगळे कामं या मतदारसंघामध्ये चालू आहे. काही फ्लायओव्हर आहे, काही रेल्वेचे ओव्हरब्रिजसुद्धा काम चालू आहे. नेमका आता नागरिकांना असा प्रश्न पडला आहे. गुगली टाकली होती, त्या गुगलीमध्ये तुम्ही फसले कारण थोडं खाली घ्या. गुगलीमध्ये काही लोक मला फसल्यासारखे आढळले. पाहिलं असेल फसल्यासारखे काहींनी लगेच रिप्लाय दिला की तुम्ही जनतेसमोर जाऊ शकत नाही, हे नाही ते नाही. त्यांना एवढी काळजी करायची कारण नाही माझी. शेवट जनता ही माझं आज प्रेम करते, उद्या पण प्रेम करणार आहे. निर्णय काय आहे यापेक्षा मी माझ्या मतदारांशी, माझ्या या मतदारसंघातील सर्व जनतेशी प्रामाणिकपणे राहीन आणि प्रामाणिकपणेच काम करून सगळ्यात महत्त्वाचं असतं. राहिला विषय पुढल्या 2029च्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्यावेळेची आता डिलिमिटेशनच्या चर्चा काही स्वरूपात संसदेमध्ये चालू आहे. उद्या डिलिमिटेशन होतं का नाही होतं, उद्या महिला आरक्षण कितीपत जाहीर होतं का नाही होतं, ह्या सगळ्यात जरतरच्या गोष्टी असतात. त्यामुळं राजकारणामध्ये आज तुम्हाला जी संधी दिली त्या संधीशी प्रामाणिक राहून काम करायचं असतं. नेमकं तुम्हाला ज्या मतदारांनी मतदान केलंय त्यांना असा प्रश्न पडला आता की तुम्ही विधानसभा लढवणार की लोकसभा लढवणार? नाही, मतदारांना नाही प्रश्न काढला, तुम्ही काही काळजी करू नका. मतदार माझ्याशी प्रामाणिक आहे, त्यांना माहिती आहे निलेश लंकेंनी आमच्याशी प्रामाणिक आहे. त्यामुळं मतदारांना नाही काळजी, ठराविक लोकांना काळजी. त्यांच्या काळजीची तुम्ही पण नका. कोणी तुम्ही म्हणजे कोणी? कोणाला काळजी करायची नाही, पण आता नागरिकांमध्ये अशा प्रतिक्रिया आहे. नागरिकांशी मी माझ्या नागरिकांचा माझ्याशी चांगल्या पद्धतीने डायलॉग आहे. मी त्याबाबत स्टेटमेंट पण केलं आहे. बच्चू कडू जे आहे तर तो पक्ष करणार आहे असं चर्चा आहे. कसं चर्चा असू शकते त्याबाबत माझं भविष्यामध्ये चर्चा नाही.
बच्चूभाऊ एका पक्षाचे प्रमुख आहे आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये अपंग असो, शेतकऱ्यांच्या बाबतीत असो, वेगवेगळ्या प्रश्नाच्या बाबत बच्चूभाऊ नेहमी त्यांच्या आक्रमकपणे भूमिका पार पाडत असतात. त्यामुळं त्याबाबत माझी कुठली चर्चा त्यांच्याशी झाली नाही. आपले मित्र विधान परिषदेमध्ये संधी मिळते. हां, आमचे मित्र विवेक कोल्हे, त्यांना काल त्यांचं नाव आलं. खऱ्या अर्थाने त्यांचं मला ज्यावेळेस कळाल्यानंतर मी पाथर्डी तालुका दौऱ्यावर मी त्यांचं अभिनंदन पण केलं. शेवट एक तरुण जर राजकारणामध्ये पुढे येत असेल तर कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या पार्टीचा आहे, त्यापेक्षा त्या तरुणाचं स्वागत केलं पाहिजे, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची ही मोठेपणाची भावना असते. पाण्याचा प्रश्न गंभीर असताना सुद्धा एकीकडे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे जिल्ह्यामध्ये. जसे जर रॅली निघते जलयात्रा हे फक्त शोबाजी दिसते मला. ठिकठिकाणी आता मी मतदारसंघामध्ये फिरत असताना पाहिलं बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावले. पण तुम्ही बोर्ड लावून जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या काम करा. कागदाव योजना राबवण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या झालं पाहिजे. आज अतिशय उन्हाचा तडाखा आपल्याला जाणवत आहे. आज पण पाण्याची काही ठिकाणी दयनीय अवस्था आहे. मधल्या काळात अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीचं अनुदान अजून लोकांना मिळालं आहे. म्हणजे सरकारने जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या लोकांच्या बांधावर जाऊन लोकांना मदत केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वती पते. अरे 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 2 मिनिटात मावळ्याची स्टिकर त्या ठिकाणी लावा. महिलांना सेपरेट बस दिलेली. आज इथे नारळ फोडण्यात येत आहे. मुंबईचे नगरसेवक देरंगे साहेब यांच्या हस्ते देखील एक नारळ फोडण्यात येत आहे. मल्लखांबचे आप्पा लाडणे सर, आपण देखील एक नारळ फोडायचे. हे मल्लखांबवाल्यांच्या हस्ते हे आपल्या महिला देखील जर मोहिमेला येतात बरं का, त्यांच्या हस्ते देखील एक नारळ आपण इथं फोडतोय. एक महिलांच्या विनंती की आपण नारळ फोडायचं आहे.